काय घटना घडली, काय निषेध व्यक्त करतात? जय श्रीराम. सकल जैन समाज आणि सकल हिंदू समाजाचे तर्फे आज आम्ही महावीर चौक येथे काही समाजकंटक किंवा काही विपरीत बुद्धीचे लोकांनी तिकडे एक झेंडा लावला आणि आमचे महावीर जैन समाजाचे जे झेंडा होता त्याच्या समोरच पूर्ण ते भरून टाकला. तर आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात आधी तक्रार एक दिली आहे, एक निवेदन आम्ही दिलं. त्यानंतर ते झेंडा काढण्यात आला. मग तिकडे आम्ही परिसरची स्वच्छता केली आणि परत आमचे महावीर जैन समाजाचा आम्ही झेंडा लावला. त्यानंतर आम्ही महापालिकेत आलो, कारण ते जे कुठलीही परवानगी नसताना आणखी काही शहरात ठिकाणी पोलवर जे महापालिकेची मालकीची जमीन आहे तिकडे पण अनधिकृत काही झेंडे लावलेले. त्यासोबतच महावीर जैन समाजाचा जे चौक आहे, महावीर चौक, भगवान महावीर चौक, तिकडे जे झेंडा लावला त्याच्या निषेधात आम्ही महापालिकेला सुद्धा तक्रार दिली की तुम्ही त्याच्यावर कडक ते कडक कारवाई करा, कारण हे कुठल्याही परवानगी नसताना कुठल्याही जातीय तेढ निर्मितीसाठी एक समाजाचे दुःखद त्यांना पोचवायसाठी एक कार्य केलं होतं काही कंटकांनी. त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा ही आमची एक विनंती होती. त्यासोबतच तिकडे जे CCTV आहे ते CCTVचे रेकॉर्डिंग आता पोलीस आम्हाला देणार आहे. त्याच्यात लवकरच लवकर आरोपीला अटक करू असं पोलीसतर्फे आम्हाला आश्वासन भेटलं आहे. आणि महापालिकेत सुद्धा आदरणीय खांडेकर साहेब यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही जे ॲक्शन आहे ताबडतोब घेण्यात देणार आहे. त्यासोबतच आता मी तुम्हाला हे बोलू इच्छितो, बघा, सकल जैन समाज, सकल हिंदू समाज एक शांतिप्रिय समाज आहे. कधी कोणाशी भांडण, कधी तेढ असं कुठले कार्य आम्ही करत नाही. आणि असं बघितलं तर भगवान महावीर जैन यांची शांतताची त्यांनी जे प्रचार केला होता त्या काळात आत्तापर्यंत तुम्ही बघा त्यांची एवढी पिढी शांततेच्या मार्गानेच चालू आहे. परंतु आज त्यांना सगळ्यांना पहिल्यांदा काही लोकांना आज पोलीस स्टेशन बघावं लागलं. कसं आहे म्हणजे हे आपल्यासाठी एक दुर्दैवाची गोष्ट आहे की एक शांतिप्रिय समाज आपले सगळं घरदार दुकान सोडून येऊन पोलीस स्टेशनमध्ये दिवसापासून बसलेला आहे. हे गोष्टीसाठी जे कंटक आहे त्यांना त्यांची भाषाच सांगावं लागतं. बघा, आम्ही दोनदा आता प्रेमची भाषा आम्ही वापरली. बघा, 1 तारखेला एक घटना घडली, आज 8 तारखेला दुसरी घटना घडली, म्हणजे एक हफ्त्यातच 2 घटना आहे. आणि आम्ही कधीपर्यंत शांत बसायचं हे आम्हालाही प्रश्न पडतो. तर माझी प्रशासनातर्फे एकच विनंती आहे की तुम्ही बघा, लातो के भूत बातों से नहीं मानते, अशी काहीतरी प्रवृत्ती प्रशासनाला घ्यावी लागणार. हे बोलून मी आपल्या शब्दांना विराम देतो. जय श्रीराम, जय महावीर भगवान, जय हिंद, जय महाराष्ट्र.